प्रशासनाच्या वतीने जो खुलासा केला तो रेट कॉन्ट्रॅक्टचा केलेला आहे आणि आपण खेळणी लावताना मला वाटतं 111 नगरसेवक इथं आहे, तर 111 नगरसेवकापैकी ओपन जिम आणि खेळणी या संदर्भात कोणी खुश असेल असं मला वाटत नाही। याचं कारण असं आहे की आपण ह्या अशा पद्धतीने जे ठेकेदार नेमतो, आपल्याला फक्त खेळणं दिसायला सुंदर असून चालणार नाही आहे, ते कोणत्या जागेवर लावतोय त्या संदर्भामधली आपली जी मानसिक तयारी ती असली पाहिजे। आपण एक विचार का करत नाही, रेल्वे खचाखच भरलेले असते तरी रेल्वेमधली एखादी वस्तू कुणी लवकर चोरू शकत नाही की एखादा ते हुक आहे ते देखील तोडू शकत नाही, ते तुटत नाही, कारण त्याच्यावर किती प्रेशर येणार आहे, किती लोक त्याला हे करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातोय आणि त्याच्यानंतर ते नेमलं जाते। आपण हे सार्वजनिक जागेवर ज्यावेळेस लावतो, सार्वजनिक जागेवर लावल्यावर 15 दिवस देखील ते खेळणी चालत नाही। सीसॉ हा जो आहे तो साधारण 15 दिवसामध्ये तुटतो। जर पाईप तुटत असेल तर त्याचा अर्थ काय? आणि मग रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण काय करणार आहे, त्याला किती दिवसासाठी साधारण, कारण आम्ही पाहिलेलं आहे की ह्या शहराला सगळ्यात जास्त जर कोणी लुटला असेल तर ते पॅनलने लुटलेलं आहे। माझा जो अनुभव आहे तसा, इथे आपल्याकडे आर्किटेक्टचं एक पॅनल आहे, मस्तपैकी महापालिकेचे जावं आहेत, ते महापालिकेला मस्त लुटून खातायत, रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकतात, दिसायला सुंदर असते, चालत काही नाही ती। आणि त्यामुळे अशा पद्धतीचे रेट कॉन्ट्रॅक्ट करू नये। त्या ठिकाणी पहिले आपण कुठल्या गार्डनमध्ये किती वेळेस ते खेळणी तुटतायत, प्रत्येक वेळेस महापालिकेला पैसे खर्च करू नये, बदनामी सहन करावी लागते, पेपरला फोटो येतात, त्या ठिकाणी हे खेळणं तुटलेलं आहे, ते खेळणं तुटलेलं आहे, मग तुटणारं खेळणं बसवायचंच कशाला? कारण जे खेळणं तुटत नाही असं खेळणं त्या ठिकाणी बसवलं पाहिजे। आणि मग टेंडर काढताना आपण या ठिकाणी रेट कॉन्ट्रॅक्ट का घेता? टेंडर काढताना अशा कितीतरी कंपन्या आहेत बाजारामध्ये, त्या कंपन्यांना किमान 5 वर्षाची किमान 10 वर्षाची गॅरंटी वॉरंटी सहित ते दिसायला सुंदर नसेल, परंतु ओपन जिम, मी बऱ्याच शहरांची नावं घेणार नाही, पण त्या शहरांमध्ये गर्दी असते पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 9-10 वाजेपर्यंत, आणि मी गेली 10 वर्ष ते पाहतोय, पण 10 वर्षात ते एकही ओपन जिम त्या ठिकाणी तुटलेली मला दिसत नाहीये, एकही खेळणं तुटलेलं दिसत नाहीये। ते खेळणं फक्त विकत घ्यायचं म्हणून घेतलेलं नाहीये, तर ते लोकांसाठी युजफुल असावं, ते उपयोगी असावं, ते उपयोगामध्ये राहावं सातत्याने, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो। त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीने कुठल्या गार्डनची ती त्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्ती करावी असं मला वाटत नाहीये, कारण गार्डन विभागाची पण आता परिस्थिती खूप दयनीय आहे, आपण म्हणतो तशी नाहीये, आणि ती पुन्हा एकदा मग हा त्याच्या नावावर टाकतो, तो त्याच्या नावावर टाकतो। त्यामुळे असं न करता एकत्रितपणे पहिला विचार करावा आणि विचार केल्यानंतरच या गोष्टीवर निर्णय घ्यावा, कारण कुठल्या भागामध्ये जास्त तक्रारी आलेल्या आहेत, कुठल्या भागामध्ये जास्त खेळणी तुटलेली आहेत, त्या का तुटतायत, त्याची कारणं काय आहेत। बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे CCTV असते, आपण तर पाहतो की बऱ्याच ठिकाणी खेळणी आणि त्या ओपन जिम काढून भंगारमध्ये विकायला घेऊन जात आहेत, त्या भंगारवाल्यांना काढताच येणार नाही, अशा पद्धतीने काही करता येईल का? तर त्यामुळे कुठेही लोकांच्या कराचा पैसा त्या ठिकाणी त्याचा दुरुपयोग होऊ नये याच्यासाठी पहिला याचा सखोल अभ्यास करावा, आणि अभ्यास केल्यानंतर माननीय महापौर महोदय हा प्रस्ताव पुन्हा एकदा सभागृहाच्या समोर आणावा, तोपर्यंत याच्यावर आपण हा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करू नये अशी माझी विनंती आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।